तर मंडळी, पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकजा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जवळपास 4 ते 5 दिवस झाले सलग पाऊस पडत आहे. पाहू शकता आजची सुद्धा अवस्था काय आहे. पूर्ण पाणीमध्ये मंदिराच्या कमानीच्या लेवलला आलं. पाहू शकता पूर्ण भरलं आहे सगळीकडे. आणि जी शेजारी घरं आहेत त्यांच्या घरांना पूर्ण पाणी शिरलं, म्हणजे महापूर होण्याची एक शक्यता आहे. एवढा जोरदार पाऊस आहे. रस्ता ब्लॉक झाला म्हणजे तुम्ही पाहू शकता. आणि कुठून लोक चाललेत बघा. रस्ता पण नाही दिसत. आता रस्ता कसा काढायला त्याची त्यालाच पूर्ण डोंगरावरून चालायला. थोडी लेवल कमी झाली पाणी. सकाळी पूर्ण वरती होता पाणी. काय बोलते पुरा होते लागते. मंडळी, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कारण आता आपण टॉपचा व्ह्यू दाखवणार आहोत. तर तो चान्स मिस करू नका तुम्ही. 1-2 मिनिटाच्या अंतरावरच आहे आपण. गाव बघा, गाव पण पूर्ण पाण्याखाली गेलं.
डायरेक्ट पुलावर. एक तास झाला असेल मंडळी, पाऊस थांबलाय. पण पाणी पूर्ण गावात आहे बघा, रस्ता तर पूर्ण पुरलेलंच आहे आतमध्ये शेत. इकडे कसं उंच बघाय त्याच्यामुळं इकडे जास्त वर पाणी लेवलला वर आलेलं पाणी, पण आता जवळपास एक तास पाणी थांबलाय त्याच्यामुळे तो खाली उतरत चालतो. पण काले कुट्ट असे ढग दिसतात बघा. ते कधी पण वातावरण चेंज होऊ शकतं. लेवल बघा मगाची पाण्याची पूर्ण वर आला होता. ही पुलन बसले बघा, झाडांवर पुलन बसले बघा. एवढ्या वरती पाणी आला होता मगाशी. अजून पण तुम्ही लेवल पाहू शकता, पूर्ण इथून पाणी वाहत होतं. बऱ्यापैकी आतमध्ये गेलाय तो, तरी अजून रस्ता पूर्ण बंद आहे. हा पायवाट आहे म्हणजे पूर्ण पॅन्ट म्हणजे पूर्ण पाणी भरलेलं आहे. पूर्ण शेती जवळपासची आहे जी नदी किनारीची, ती पूर्ण पाण्याखाली. कसा वाटला पूर बघून तुला? भीती नाही वाटली? भीती नाही वाटली? महत्वाचं म्हणजे मंडळी, गोऱ्या पाण्याचा प्रवाह असतो ना, तो आपल्याला असा नॉर्मल पाणी शांत दिसला तरी त्या पाण्याला वाहन असतं, म्हणजे प्रवाह असतो. आपल्याला समजून नाहीत, आपल्याला वाटतं पाणी गोठलंय किंवा शांत आहे. जेव्हा आपण त्या क्षणाला तिथे उभे असतो, जेव्हा तिथे जातो, तेव्हा समजतं की पाण्याला प्रवाह किती आहे. तर बऱ्यापैकी आता पाऊस शांत झाला. असाच जर 3-4 तास पाऊस जर थांबला तर बहुतेक पाणी खाली उतरेल, म्हणजे नदीच्या पात्रात उतरेल. ते एक चांगलं आहे की म्हणजे पाऊस थांबला, थोड्या वेळाने हळूहळू पाण्याचा निचरा होतो, नाहीतर पूर्ण दोन्ही गावं वाहून गेली असते. या पावसामुळे बरीच जणांची म्हणजे नुकसान होतात. बोलायचं झालं तर कंपनीत जी कामाला जाणारी लोक असतात त्यांच्या सुद्धा म्हणजे विनाकारण सुट्ट्या होतात. जी शेतीवर जाणारी लोक असतात, शेतीची कामं असतात, ती सुद्धा अडून राहतात. आणि काही जण शेतीवर बायचान्स गेलेले असतात, ती सुद्धा अडकून राहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे भाजीपालाचा जो तोडा असतो, म्हणजे 1-2 दिवसात किंवा 2-3 दिवसात त्यांना भाजी नेहमीप्रमाणे जी तोडायला लागते, काकडी असेल, सिराली, कारली, काही असेल, ते तोडून तो माल त्यांचा तसाच पडून राहतो. आणि 2 दिवस माल जर पडून राहिला तर तो माल फुकट जातो, म्हणजे त्या मालाला नंतर काही किंमतच राहत नाही. म्हणजे त्या शेतकऱ्याचं ते नुकसानच आहे. प्लस भात शेतीचं सुद्धा नुकसान होते. नदीकाठची जी भात शेती आहे त्यांच्यामध्ये एवढं 2-3 दिवस पाणी साठून राहिला की पूर्ण ते मूर बसून जाते, माती बसून जाते, त्या शेतीची वाट लागते. तसंच जे बांध आहेत त्या बांधांना सुद्धा खांडी वगैरे पाडतात. आणि ही मदत भेटेल ना भेटेल त्याचं काही सांगता येत नाही. ह्या वर्षाची मदत पुढल्या वर्षाला जाईल किंवा भेटेल ही पण गॅरंटी नसते. ते शेतकऱ्याचं सुद्धा खूप नुकसान आहे पावसात.
आता बघा पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी अजून 3 ते 4 फूट एवढं पाणी आलं होतं. ते आता कमी होत आहे. पाऊस थांबलाय त्यामुळे थोडंसं कमी झालंय पाणी. आतमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर असं पाण्याचा फ्लो होता. इथे एक संडासच्या समोर जी आहे ती भिंत होती ती वाहून गेले. भरपूर असा फ्लो आहे. ही सगळी नदी खालची शेतं घरं पाण्याखाली जातात. म्हणजे घरात पाणी शिरतं. आता कमी होत आहे खूप जोरात. तर असं आमचा खरोशी गाव.